हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी सौ अमिता विरार राणे, विरार पूर्व उपासना केंद्र। 2004 पासून मी बापूंकडे येऊक लागले। आता माझे घरवाले रिझर्व्ह बँकेत कामाक आणि ज्या वेळेक पेन्शनचा जो फॉर्म भरूचो होतो त्यावेळेक ना काय झाला, सुरुवातीक प्रॉव्हिडंट फंड जास्त मिळायचो म्हणून ह्यांनी काय केल्याने फंडाचो फॉर्म भरून टाकल्याने मला पेन्शन नको म्हणून सांगितल्याने सासू सासरे पण भडकलेले, अरे वेड्यासारखं काय करतस, पेन्शन खरी आपल्या आयुष्यभर मिळता, फंडाचे पैसे काय पुरतले नाही म्हणे, जास्त मिळतात म्हणून मीचा केलं आहे। आता ह्यांका कोण सांगतला। पण 2019ला ह्यो रिटायर्ड झालो। आता पेन्शनचं फॉर्म भरल्यानं नव्हतो आणि पेन्शनचं फॉर्म नंतर ते बंद झालेले। पण मनोमन बापूक सारखं सांगायचे, बापू ह्याच्यावरती काय चालतलं रे, आमचा पेन्शनचा ओपन केलं असतंच तर आमचं काहीतरी मिळालं असतं ना आमका। आणि बापूच त्यानं चक्र फिरवलेलं ना आधीपासून, संविधान काहीतरी काढलेलं आणि बँकेत चालू होतो प्रोसिजर। 2019 ऑक्टोबरला ह्यो रिटायर्ड झालो आणि त्याच्यानंतर जा काय बापून चक्र चालवल्यान, कारण त्याका माहिती होता 19-20ला कोविड येतलो, ह्यांचा काय भागतला। आणि त्या दरम्यान त्यांना काय केल्यान, जो फॉर्म काढलेल्याने ती एक मॅडम आहे यांची बँगलोरला, आणि थंय कळलं ह्यांका की आता पेन्शन ओपन होता। त्या माऊलीन 264 जणांचे फॉर्म म्हणजे जे नको म्हणून सांगितलेलं नाही त्यांचा शोधून काढल्यान, त्यांचे नंबर, त्यांचे ॲड्रेस आणि सगळ्यांका फोन करून कळवल्यान की पेन्शन ओपन होता, तुम्ही ताबडतोब त्याच्यासाठी फॉर्म भरा। आणि प्रत्येकान म्हणजे जे काही ज्यांनी नको म्हणून सांगितलेले, ज्यांचे कोणाचे घरवाले वारलेले पण त्यांच्या बायकांका पण मिळाली ना पेन्शन, आणि बापून चालू केल्यान आणि 2020ला पेन्शन सुरू झाली। ह्या कोणी केल्यान, ह्या माझ्या बापून केल्यान, कारण त्या काय काळजी ना आमची। हरिओम श्रीराम अंबज्ञ।